गाणगापूरला आपण बघतो की असं जसं तुम्ही सांगितलं की माणगावला हो. तो खांब आहे, तसंच गाणगापूरच्या बाबतीत खूप म्हणजे ते फेमस आपण म्हणूयात हो. की तिथे लोकांच्या अंगात निगेटिव्ह एनर्जी येणं. हो. तर ते कितपत खरं आहे आणि काय तिथे? नक्कीच नक्कीच 100% खरं आहे. थोडंसं काही लोकांचं मत आहे. आता हे मी अनुभवलेलं, मी कित्येकदा गाणगापूरला गेलोय तेव्हा मी अनुभवलेलं, तरी मला जाणवलं की हे नाही, खरंच काही लोकांमध्ये ते निगेटिव्ह एनर्जीज बाहेर पडतात. काही लोकांचं म्हणणं आहे की मुख्य मंदिर जे आहे तिथे हा प्रकार फक्त आरतीच्या वेळेला होतो. आरतीच्या वेळेला तिकडनं निगेटिव्हिटी बाहेर पडते, एरवी तसं होत नाही असं काहींचं म्हणणं आहे. पण बऱ्याच जणांचं या बाबतीतलं नक्कीच मत आहे. काहींनी सायंटिफिक रिसर्च पण केलेला आहे की जे म्हणजे संगम, जिकडे संगम होतो, संगम स्थान म्हणतात त्याला, त्या संगम स्थानावर मात्र प्रचंड लोकांना प्रचंड ऊर्जा जाणवते. बऱ्याच लोकांना त्यातलं निगेटिव्हिटी बाहेर पडलेली जाणवते आणि हे होतं. आणि हे अतिशय मी म्हणेल ते खरंच आहे, 100% खरं आहे. कारण या बाबतीतले उदाहरण अनेक अनेक आहेत. की आता समजा आपण ब्लॅक मॅजिकचं म्हणू किंवा भूतबाधेचं जरी म्हणू, तर या संदर्भात श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये देखील अनेक उदाहरणं आढळतात आपल्याला. अजून गुरुचरित्रामध्ये आढळतात. असे अनेक उदाहरणं आहेत की आता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत म्हटलं तर त्यामध्ये दिलेलं आहे बघा की एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव मला नीट आता आठवत नाहीये, पण बंगारमा का बंगारय्या असं काहीतरी नाव होतं, कदाचित मला चुकले नाव सांगण्यामध्ये. तर ती एक व्यक्ती होती, ती तांत्रिक होती. मग ती कुलंट उड्यात मारत ती योगिक क्रिया करायची आणि तिला, त्या व्यक्तीला अनेक विद्या माहीत होत्या काळ्या जादूचे. मग ते स्वतः पाणी पिलं की त्या व्यक्तीच्या पोटात ते पाणी जायचं. तसं त्यांनी स्वतः विष पिलं की त्या व्यक्तीच्या पोटात विष जायचं. किंवा मंत्र सोडून नाग सोडायचे किंवा मग तंत्र करून मग थेट जारण मारण करायचं, असे सगळे प्रकार होते. त्या व्यक्तीने हे का केलं? ईर्षेपोटी. ईर्षेपोटी केलं कोणावरती? तर साक्षात परमात्मा स्वामींवरती, म्हणजे परमात्मा श्रीपाद स्वामींवरती केलं. कारण त्यांच्या लीला करणोपकरणी त्यांनी ऐकल्या होत्या. त्यांचे आजोबा बापन्नाचार्युलू, त्यांच्यावरती ह्या दोन प्रक्रिया त्यांनी केल्या. पण तरी श्रीपाद स्वामी म्हणजे अर्थात परमात्मा म्हणजे काय बोलू शकतो आपण. तर ते तर त्यांनी या सगळ्यांना तारलंच यामध्ये. आणि एक विशेष गोष्ट मला अशी वाटते, आपल्या बाबतीत एखादी व्यक्ती काही समजा बोलली, आपल्या मागून जरी काही चुकीची गोष्ट बोलली तरी आपल्याला ते सहन होत नाही. आपण लगेच जातो, प्रत्युत्तर देतो, भांडण सुरू होतात. तो परमात्मा किती दयाळू असेल बघा, की तो जो कोण व्यक्ती ज्याने त्या काळ्या जादूचे प्रकार केले, श्रीपाद स्वामी आणि बापन्नाचार्युलू त्यांच्या आजोबांवरती. बापन्नाचार्युलू म्हणजे श्रीपाद स्वामींच्या आईचे वडील, नाना त्यांचं. श्रीपाद स्वामींनी त्यांना, त्या व्यक्तीला दर्शन देऊन, समक्ष दर्शन देऊन त्याला सगळं सांगितलं. तो अक्षरशः तडबडत होता स्वतःच्याच प्रक्रिया त्याच्यावर उलटल्या म्हणून. तर श्रीपाद स्वामींनी त्याला म्हणजे शिक्षा म्हणून काय, तर काही दिवस, काही वर्ष फक्त तू एका ठिकाणी अडकशील, तिकडे तू योग्य क्रिया करून तुझं म्हणजे तू आनंद प्राप्ती करशील वगैरे सांगितलं. आणि शंकर भट्ट नामक माझा भक्त आल्यानंतर तू यातून मुक्त होशील सांगितलं. बरोबर, तेच तेच तेच. तर म्हणजे परमात्मा किती दयाळू असतो बघा. तर या परमात्म्याने अशा कर्मांना पण तो आपल्याला माफ करू शकतो. तर अर्थातच बघणारे कित्येक दर्शक आहेत की ज्यांना आता हा पॉडकास्ट बघण्याची इच्छा का होणार? कारण कुठे ना कुठेतरी परमात्म्याची कृपा असल्याशिवाय नाही ना. आणि आपण तेवढे पापी तर नक्कीच नाही. परमात्मा 100% प्रत्येकाला तारतो यातून. या बाबतीतलं एक छोटंसं उदाहरण माझं सांगतो की पादुकांची भक्ती का करायची असं मी विचारलं होतं स्वामींना. तर स्वामी म्हणाले होते की मी दत्त आहे. दत्त म्हणजे मी वास्तविक पाहता मी सगुण जरी लोकांना भासत असलो तरी मी निर्गुणच आहे. मी निर्गुणच नाही तर मी निर्गुणाचा अतीत आहे. निर्गुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे झालं, तर त्याचा पण अतीत मीच आहे, म्हणजे मी परब्रह्म आहे. तर माझी भक्ती निर्गुण स्वरूपातही होऊ शकते. तर ती कशी? पादुकांमार्फत. पादुकांची पूजा म्हणजे निर्गुण भक्ती आहे. तर यामध्ये होतं काय, उजवी पादुका जी आहे त्यामध्ये आहे तारण शक्ती आणि डाव्या पादुकेमध्ये आहे मारण शक्ती. अशा दोनही शक्ती त्यामध्ये असतात. या प्रकारच्या अनेक विद्या आहेत, त्याबद्दल मला एवढं माहित नाही, पण मी ऐकलेलं आहे त्या बाबतीत की आपल्याबद्दलचे काय अनुष्ठान आपण काही केले, मागण्या केल्या, तर एखादी शक्ती सोडायची असेल तर ती डाव्या पादुकातनं बाहेर पडते. आणि एखादी शक्ती जर आपल्याला ग्रहण करायची आणि आपल्याला समजा जर तारण म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करणे, प्रोटेक्शन वाली एनर्जी उजव्या पादुकेपाशी असतात. तर श्रीपाद स्वामींनी किंवा श्री स्वामी समर्थ, नरसिंह सरस्वती हे किती भोळे असतील बघा, की यांनी भोळे तर होतेच आणि शिवाय त्यांची कृपा किती, की त्यांनी त्या काळात हा संकेतही देऊन ठेवला. स्वतःच्या पादुका त्यांनी कित्येक ठिकाणी दिल्या बघा. याचा उल्लेख आढळतो आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये.
त्यांनी स्वतःच्या पादुका ठेवल्या तिथे. आजही आपण किती भाग्यवान आहोत की साक्षात परमात्मा श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका, तिने वापरलेल्या पादुकांचं देखील दर्शन आपल्याला होऊ शकतं, आजही होऊ शकतं. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी पण आहेत आपल्या बाबतीत. तर माझं असं म्हणणं आहे की 24 मधला हा देखील एक भाग आहे, मी मगाशी विसरलो सांगायचं. तर हा देखील एक भाग आहे. हे एक होतं. उदाहरणासहित मी एक गोष्ट सांगतो की आता जसं मी आता काळ्या दारूचं उदाहरण दिलं. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे, अजून गुरुचरित्र आहे, गुरु लीलामृत आहे. यामध्ये काही उदाहरणं आढळतात आपल्याला की श्रीपाद स्वामी असू किंवा नृसिंह सरस्वती स्वामी, श्री स्वामी समर्थ यांचे जवळचे किंवा यांचे शिष्य किंवा यांच्या परिचित लोकांना देखील बाधा झालेली, भूतबाधा. तर त्यावेळेला ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात, असा काहींना देखील प्रश्न पडतो की स्वामी असताना पण असं कसं काय घडलं. तर ह्या सगळ्या त्यांच्याच लिहिला, कारण त्यांना काही गोष्टी जाणीव करून द्यायची असते आपल्याला, त्यामुळे देखील होतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याबद्दल मी म्हणेल की तो अक्षर सत्य ग्रंथ आहे. त्यामध्ये अनेकदा उल्लेख येतो, जर तो ग्रंथ अक्षर सत्य आहे, प्रत्येक आणि प्रत्येक शब्द शक्ती संपन्न आहे, शक्तियुक्त आहे आणि प्रत्येक गोष्ट खरी आहे, तर भूतबाधा दिलेली, काळे दारू गोष्टी त्यामध्ये दिलेल्या ह्या खोट्या कशा असू शकतात. म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतं की नाही हे सगळं तोटांड आहे, हे खोटं आहे, तर मला या सगळ्यांना सांगणं आहे की थोडं आपण, म्हणजे असं माझं म्हणणं नाही की आपण कम्प्लिटली त्याच विचारात जावं, पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत हे तर प्रूव्ह होतं. माझे अनुभव असे खूप आहेत या बाबतीतले, पण फक्त असे आहेत की काही अनुभवांबद्दल मी सांगणं योग्य वाटणार नाही मला, त्यामुळे मी काही गोष्टी या बाबतीत मी विराम देतो आता. काही हरकत नाही.